नमस्कार. जय महाराष्ट्राच्या महासंग्राम महापालिकेच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी कुणाल भोईटे आणि आज आपण अशा महापालिकेच्या महासंग्राम या कार्यक्रमामध्ये उमेदवारांच्या आणि त्याचप्रमाणे ठाणेकरांच्या भावना जाणून घेणार आहोत. ठाणे म्हटलं की आला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदेंचं ठाणे म्हणून ओळखलं जातं. या एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये ठाणेकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, नेमकं प्रत्येक पक्षाची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उभे आहेत. अपक्ष म्हणून देखील आपल्यासोबत जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटातून प्रतिनिधी आलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून देखील प्रतिनिधी आलेले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी. सर्वप्रथम मी जातोय शिवसेनेकडे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. 7 नगरसेवक जरी बिनविरोध आले असले तरी सुद्धा हे बिनविरोध कसे आले याची चौकशी निवडणूक आयोग करणार आहे. बिनविरोध आले कारण दुसऱ्यांनी फॉर्मच नाही भरले किंवा दुसऱ्यांनी फॉर्म मागे घेतले. निवडणूक आयोगाने जरी चौकशी केली त्याच्यामुळे जे काय निष्पन्न व्हायचं ते होईलच. पण सध्या तरी ते निवडणूक म्हणून आज नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. पण मनसे तर असं तुमच्यावर आरोप करते की दबाव टाकून तुम्ही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावला. एक तरी ज्यांना दबाव टाकला तरी एकाने तरी सांगावं की बाबा आमच्यावरती दबाव टाकला. आरोप करायचे फक्त एवढंच काम त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. कारण कुठेही त्यांना मॅन्डेट मिळत नाही, कुठेही त्यांना कोण सपोर्ट करत नाही, कुठेही त्यांचा मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. कारण त्यांच्याकडे विजनच नाही आहे. आमच्याकडे जे विजन आहे त्यांच्याकडे विजनच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना कोण विचारतच नाही. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून लढतीये, मात्र महायुतीमध्ये लढत असताना नाराजी नाट्य कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार म्हटलं जातंय, भाजपचेच जे नेते आहेत ते म्हणतात की आम्ही समाधानी नाही आहोत, मात्र आम्हाला युती म्हणून धर्म पाळायचा आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी म्हणून. 8 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. भाजपची ताकद ही ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये खूप वाढली आहे. त्यामुळे एक स्वाभाविकपणाने जी एक प्रतिक्रिया आमच्या नेत्यांकडनं आली ती आहे. पण एकदा युती झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्रितपणानं महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुती म्हणून राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप ही राज्यात केंद्रात जरी एकत्र असली तरी पण ठाणे महापालिकेत एकत्र नाहीये. स्वबळाचा नारा दिलेला आहे. भाजपला आपण विरोध करताय. नेमकं काय कारण आहे? अल्पसंख्याक मतांचं विभाजन होऊ नये किंवा या मताच्या गणितांसाठी हे स्वबळाचा नारा दिलेला आहे का? मुळातच काय झाले, भाजपचे 40, शिवसेनेचे 87, आमचे 75, पण हे 40 उमेदवारांनी असा काय कार्यक्रम केला नाही ठाणे शहराचा की भविष्यात ठाणे शहर या 40 उमेदवाराचा कार्यक्रम केल्याशिवाय झालंय काय. सत्तेचा दुरुपयोग करावा, किती करावा हा एक प्रकार आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हा तिकीट वाटप होतं किंवा जेव्हा युतीची बोलणी होते तेव्हा सोबत, जेव्हा तुम्हाला केंद्रामध्ये गरज आहे तेव्हा सोबत घेणार, जेव्हा राज्यात गरज आहे तेव्हा सोबत घेणार, आणि जेव्हा महापालिका निवडणूक येणार तेव्हा तुम्ही आमच्या उमेदवाराला किंवा आमच्या जे अध्यक्ष आहेत, आमचे जे नेते आहेत त्यांना तुम्ही जर डावळत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा सत्तेतला पक्ष आहे, विकासाची कामं केलेला पक्ष आहे. त्यामुळे 75 ठिकाणी आमचे उमेदवार उभे केलेत आणि आम्ही चांगली म्हणजे निवडून आणू याची आम्हाला गॅरंटी आहे. आमचे नेते नजीब मुल्ला साहेबांनी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहरातील लोकांसाठी केलेलं काम या जोरावर आम्ही निवडून येऊ. आम्हाला युतीमध्ये जायची काही गरज नाही. जो भ्रष्टाचार किंवा जे काय महापालिका क्षेत्रामध्ये झालंय त्याचा विरोधी पक्षनेता म्हणून नजीब मुल्लांनी आजपर्यंत काम केलंय. यापुढे या ठाणेकरांच्या सेवेसाठी एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून नजीब मुल्ला साहेब काम करतील आणि लोकांना न्याय देईल. त्यामुळे आम्हाला युतीत जायचंच नाहीये. या ठिकाणी संपूर्ण महाविकास आघाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि मनसे यांचीच महाविकास आघाडी झालेली आहे. काँग्रेसला का नाही सोबत घेतलं? सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं मगाशी तुम्ही बोललात की ठाणे शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नक्की हो, ठाणे शहर हे तुम्ही जे बोललात की शिंदे साहेबांचा गड आहे, शिंदे साहेबांचा अजिबात नाही आहे. हा गड जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. हा गड जो आहे हा ठाकरे साहेबांचा आहे. आणि तुम्ही जर पाहिलं मगाशी बघताय की काय चाललंय इकडे, नमो भारत आणि नमो ठाणे, म्हणजे यांना ठाण्यासाठी पण नरेंद्र मोदींचं नाव घ्यावं लागतंय. आणि त्याच्याबरोबर जे इतक्या दिवस दिघे साहेबांच्या नावावरती राजकारण करत होते ते त्यांच्या मांडीला मांडी लावून अजून पण बसलेले आहेत. हे एकदम चुकीचं चालू आहे. हे
हे एकदम चुकीचं चाललेलं आहे. बऱ्याच वेळा त्यांना आम्ही युतीसाठी आमच्यामध्ये येण्यासाठी महाविकास आघाडीसाठी त्यांना प्रयत्न केला, पण ते येऊ शकले नाही. त्यांच्या काही वैयक्तिक असतील. कसं आहे की ज्या निवडणुका असतात महानगरपालिकेच्या, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि प्रत्येक पक्ष हा त्या शहरात वाढावा हे सगळ्यांच्या मनात असतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जर इच्छा असेल निवडणूक लढायची तर ते लढतील नक्कीच. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे या महापालिका निवडणुकीमध्ये? आपण बघितलं असेलच की ठाणेकरांना एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलोय. जे गेल्या 30-32 वर्षात जे ठाण्याचं वाटोळं लावलेलं आहे ते लोकांसमोर घेऊन जाऊन एक विकासात्मक विचार अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. त्याचसाठी एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही तिन्ही पक्ष, तिन्ही विचारधारा वेगळ्या जरी असल्या तरी ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊन त्यांना एक सक्षम पर्याय दिलेला आहे. मनसे शिवसेना युती म्हणून लढतेय. काय नेमकं आता प्रचार करत असताना प्रतिक्रिया किंवा मतदारांचा कशा प्रकारे कौल या युतीला आहे? चांगल्यापैकी प्रतिक्रिया आहे आणि चांगल्यापैकी नागरिकांचा सपोर्ट आहे. एकच बँड ठाकरे बँड. मला माननीय जे आमचे साहेब जे आहेत त्यांनी म्हणाले की आम्हाला जे आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी फॉर्म भरला नाही यांनी जे आरोला पकडून बाद केलेलं आहे आणि अशा प्रकारे ही लोकशाही संपत असेल ना तर याला विरोध करायलाच पाहिजे. माझा अजून दुसरा प्रश्न मुख्य प्रश्न आहे की आज महापालिका यांच्या इतक्या दिवस यांच्या ताब्यात आहे, सेनेच्या ताब्यात आहे, पण धरण कुठे पाणी समस्या कुठे आहे? म्हणजे आज आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळेस सांगणार, गाजर देणार की आम्ही धरण बांधतो, एवढा निधी येतो आणि माननीय मुख्यमंत्री आमचे ठाण्याचे होते तरी आम्हाला धरण मिळालं नाही आहे. आज डम्पिंगचा केवढा मोठा प्रश्न हो. सर्व ठिकाणी जागा कचरा पडला. डम्पिंगचा प्रश्न नाही आहे. रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे, काहीच कळत नाही आहे. म्हणजे संदर्भ असावा आहे की इथे यांचे जे बगल बच्चे आहेत हेच कॉन्ट्रॅक्ट घेणार, यांना ठेका देणार आणि महापालिकेनं 32,000 रुपये पगार घेणार आणि मात्र कॉन्ट्रॅक्टरला मात्र 18,000 देणार. म्हणजे यांनी काय केलेलं आहे सर, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, सर्व यांनीच खायचं, काय कोणाला द्यायचं नाही. सामान्य माणूस बिचार तो कॉन्ट्रॅक्टर बिचारा यांच्या मागे फिरतोय, साहेब मला नोकरी द्या, साहेब नोकरी द्या. हे येणार दोघांनी नोकरी देणार, पुढचं काय. म्हणजे संदर्भ एवढाच आहे की ह्या महापालिकेचा आज आमचं बजेट जो आहे साधारण 4,562 कोटीचा आहे. पण काय आज त्याचा आम्हाला हिशोब पण नाही, ऑडिट नाही. ऑडिट का देत नाही आहे? हे सर्वसामान्य ठाणेकर आहे. हे बघा, मी आज ठाणेकर पहिली भूमिका मांडतोय आणि पक्षाची भूमिका मांडतोय की आमच्या पैसे आम्हाला हिशोब का देत नाही आहे? तुम्ही का आता पण तुम्ही हिशोब दिला नाही आहे? का नाही दिला? तुम्ही आमचे पैसे वापरता का नाही? आमचे कर पैसे घेतात का नाही? मग आम्हाला हिशोब का देत नाही आहे? आम्ही या सामान्य ठाणेकरांना, प्रत्येक ठाणेकर सांगणार आहे की प्रत्येकाचा हे तुमचा आमचा कर पैसाला याच्याने हिशोब घेतला पाहिजे आणि ह्याने हिशोब दिलाच पाहिजे ना. का देत नाही हिशोब? आणि ही जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी आहे ही थांबली पाहिजे आणि ही आता जे कामगार आहेत यांना सर्व परवानगी केले पाहिजे. काँग्रेस वेगळी लढतीये, महाविकास आघाडी सोबत लढत नाहीये. 5 उमेदवारांनी अर्ज मागे देखील घेतलेला आहे. काँग्रेस कुठे अपयशी होतीये का? महाविकास आघाडीला जमवून घेत नाहीये का? शेवटपर्यंत बोलणी आली होती, मात्र महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय टाळला आणि स्वबळावर लढले. नाही, आम्ही एकत्रित मिटिंग केल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून. माननीय आमचे विक्रांत चव्हाण साहेब यांची प्रामाणिक इच्छा होती आणि आम्ही ह्याच्यावरच डिपेंड होतो की जसं लोकसभेला विधानसभेला आम्ही एकत्र महाविकास लढलो त्या हिशोबाने लढायचं होतं आणि आमचं सर्वसमावेशक काम करायची तयारी पण होती. पण वारंवार मिटिंग होऊन काय समाधानक जागा मिळत नसतील. आमचे पण कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की आम्हाला पण लढायचं आहे आणि हे जर गणित कुठं बसत नसेल तर शेवटच्या स्टेपला म्हणजे आम्ही 29 तारखेला रात्री 9:30-10 स्वबळावर लढलात, मात्र 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे. या संदर्भात अद्याप काही समजू शकलेलं नाहीये. दबाव तंत्र होतं का की तुम्ही एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला? नाही, आम्ही कुणालाही पाठिंबा दिला आणि आम्ही सोबत लढतोय. काही उमेदवार आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी होती, अशा माध्यमातून काही उमेदवार बाद झालेले आहेत. आमच्या कोणत्याही उमेदवारावरती ह्या लोकांनी दबाव टाकू शकत नाही आणि काँग्रेसला कोणी विकत घेऊ शकत नाही. काँग्रेसचा एक जरी कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता लढत राहणार आणि शेवटच्या टोकावर राहुल गांधीचा जो शिपाई येतो. आज राहुल गांधी सुद्धा भारतभर एकटा लढतोय आणि त्याला जनतेची साथ भेटते. आम्हाला
कुणाला विकत घेऊ शकत नाही आम्हाला, ही आमची ठाम भूमिका या ठिकाणी आहे. आणि ह्या जर जसं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बघा, तुम्ही सांगतो की चांगली गोष्ट आहे, सत्ता कुणाला तरी एकाला मिळणार आहे, कोणते तरी एक पक्ष सत्ता करणार आहे किंवा आघाडी करणार आहे, पण आमची सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की ठाणेकरांना सुविधा भेटल्या पाहिजेत. बघा तुम्हाला सांगतोय आज हॉस्पिटलची अवस्था काय, एखादी लेडीज डिलिव्हरीला गेली तर पहिल्यांदा ₹1,00,000-2,00,000 डिपॉझिट ठेवावं लागतंय. ठाणे महानगरपालिकेची ही अवस्था आहे. मुलगा जन्माला आला तर त्याच्या ऍडमिशनसाठी 2 ते 3 लाख रुपये पहिले जमा करावे लागतात. हे ठाण्याकरांसाठी ज्या सगळं सत्ता भोगली हे निंदनीजनक काम आहे की साधं आम्हाला शिक्षण, साधा आम्हाला दवाखाना देऊ शकत नाही. ट्रॅफिकची व्यवस्था तुम्ही बघता, तुम्ही फिरताय की साधा प्रवास करू शकत नाही. एक मिनिट, कर्जतवरनं मी ना साहेब 1 तास 5 मिनिटांमध्ये कर्जतवरनं ठाण्याला आलो आणि ठाण्यावरनं सावरकर नगरला जायला मला 50 मिनिटं लागली. ही ठाणे शहराची शोकांतका हे सत्ताधाऱ्यांनी करून टाकली आहे. सत्ताधाऱ्यांकडे जायच्या आधी एक अपक्ष उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, अनेक अपक्षांनी अर्ज माघार घेतला, आपण अर्ज माघार घेतलेला नाहीये. आपली लढाई कुणासाठी आहे, का अपक्ष आपण भरलेला आहात? सर्वांना जय महाराष्ट्र. अपक्षांची भूमिका मी सांगताना एवढंच सांगतो, आता इथे सगळे आमचे सिनियर लीडर आहेत, पवार साहेब आहेत, पत्की साहेब आहेत, सर्व पक्षांचे सर्व सिनियर लीडर आहेत. अपक्षांना प्रस्थापित जर जागा सोडत नाही तर सुशिक्षितांनी कुठे जायचं? या ठाण्याचं नेतृत्व करण्यासाठी नवीन पिढी आपण जन्माला घालणार आहोत का? नवीन पिढीला आपण संधी देणार आहोत का? आता मी ज्या प्रभागातून येतो त्या कोपरी प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक गेल्या 20 वर्षापासून नेतृत्व करतायत. 20 वर्षानंतर आजही त्यांचा अजेंडा तेच स्वच्छ पाणी, तेच रस्ते, तेच सगळे. कोपरीच्या आमच्या डेव्हलपमेंटच्या समस्या तिथेच आहेत, कोपरीच्या कांदळवनच्या समस्या तिथेच आहेत, कोपरीचं ट्रॅफिक तिथेच आहे. याची उत्तरं कोण देणार? याची उत्तरं विचारायला गेलो तर पक्ष सांगतो की आमच्याकडे युती आहे. युतीमुळे माझे किती सारे असे मित्र आहेत ज्यांना संधी मिळाली नाही, जे नेतृत्वाची क्षमता ठेवतात पण त्यांना संधी मिळत नाही. प्रस्थापित बाजूला होत नाही. 20 वर्ष तो त्याचं राज्य चालवतो. 20 वर्षामध्ये त्यांचा मुलगा 15 वर्षाचा होतो, मग मुलगा येतो, लेडीज पडला, मग आई येते, बहीण येते, मग सुशिक्षितांनी जायचं कुठे? माझी उमेदवारी ही त्या ठाण्यातल्या प्रत्येक ठाणेकराची, प्रत्येक अपक्षाची, प्रत्येक माणसाची बाजू घेण्यासाठी उमेदवारी आहे. सत्ताधारी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय. ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे, ठाणे हे शिंदेंचं नाही आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र तो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे. ठाणे हा धर्मवीर दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि राहणारच. दुसरा मुद्दा शिंदेसाहेबांचा तुम्ही सांगताय, तर शिंदेसाहेब 24 तास काम करतात, 24/7 काम करतात. आमचे प्रत्येक नगरसेवक असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, ह्या प्रत्येकजण घराघरामध्ये बसून काम करत असतो. घरामध्ये बसून काम करत नाही किंवा घरामध्ये राहून काम करत नाही. ते आज लोक आम्हाला मॅन्डेट देतात, लोक आम्हाला मतदान करतात, जनता आमच्या मागे उभी आहे. जनतेला माहिती आहे की कोण. आता ह्या वार्डामध्येच बघा ना, नारायण पवार सारखा युतीचा उमेदवार आहे, राजेश मोरे सारखा युतीचा उमेदवार आहे. हे सक्षम उमेदवार आहेत, जे लोकांना अर्ध्या रात्रीसुद्धा लोकांच्या मदतीला धावणारे लोक आहेत. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की नुसतं भांडत बसतात, आंदोलन करत बसतात, परंतु प्रत्यक्षात आंदोलन कधी सक्सेस दिसतच नाही ना. जरासं टी व्ही समोर यायचं, आंदोलन करायचं आणि परत घरी जायचं. काय सक्सेस काय होतं? तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही आहे, तुम्हाला कॅन्डिडेट मिळत नाही आहेत, तुम्हाला कॅन्डिडेट मिळत नाही आहेत. ही तुमची शोकत काय पक्षाची? तुम्हाला प्रश्न आहे, कॅन्डिडेट मिळत नाही आहेत असं म्हणताय? अहो थांबा, कॅन्डिडेट जर मिळत नसेल देतो. आता त्यांच्या बाजूला जो पक्ष आहे त्यांनी आयुष्यभर काय काम केलेलं आहे? दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायचं. आज जर तुम्ही पाहिलं, बीजेपी सगळीकडे गाजावाजा करते की आमच्याकडे 1 करोड उमेदवार आहेत, आमच्याकडे 1 करोड सदस्य आहेत. जर तुमच्याकडे 1 करोड सदस्य आहेत, या त्या आलेल्या पक्षाकडनं उमेदवार द्यायचा, बाकीचे तुम्ही काय सतरंज्या उचलायला ठेवलेत का? ज्या तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये, त्याच्यावरनं हा टोला आहे, कार्यकर्त्यांनी फक्त 17 उचलाय. क्षमतावान अनेक जण असतात, संधी कमी जणांना मिळते कारण आपल्याकडे 131च जागा आहेत. पण ही मुळात निवडणूक जी आहे ती स्थानिक प्रश्नांवरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणारी निवडणूक आहे. हे जे पक्ष आरोप करतायत, या पक्षांना एक उमेदवार निवडून नाही आणता आला साधा, असे हे पक्ष आहे. हा मनसेसारखा पक्ष जे गेले आज अनेक वर्ष लढतायत पण एक उमेदवार नाही निवडून ठाणे महापालिकेमध्ये आणता आला. आणि ही जी निवडणूक जी आज ठाणेकरांचा जो प्रतिसाद आहे तो केवळ सेना आणि भाजपच्या युतीला मिळतोय. म्हणूनच दिवसेंदिवस या पक्षांचे उमेदवार वाढत आहेत, निवडून येणाऱ्यांची संख्या वाढते. आज
शिवसेनेकडे 82 नगरसेवक आहेत, भाजपकडे 40 आहे. आज 100पेक्षा जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील. आज यांना केवळ यांच्या पक्षात हे जे बोलतायत जे बोलतायत ते 15 दिवसापूर्वी कुठल्या पक्षात पण आता माझा एक वेगळा मुद्दा आहे. माझा एक वेगळा मुद्दा आहे. खरं तर मी राष्ट्रवादी स्वबळावर लढतीये. सांगतो ना, आमच्या इथे भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर जयसिंग डुमरे हे नगरसेवक आहेत. माझ्या गावातील परिस्थिती 2-4 दिवसापासून मी टाकतोय. कचरा तसाच आहे. म्हणजे गणपतीचा हा मंदिराचा गेट आहे, इकडे शौचालयाचा गाळा आहे आणि इकडे कचऱ्याचं डम्पिंग आहे आणि तो तसाच 24 तास असतो. आता ह्याच्या विरोधात बोलत असताना मी माझ्या मुलाचा फॉर्म भरला की नाही, आम्ही युतीत जरी असलो तरी आमच्या गावाच्या समस्या आम्हाला मांडाव्या लागतील ना. ह्या समस्या मांडण्यासाठी मी माझ्या मुलाला उभं केलं. कॉलेज सोडून, शिक्षण सोडून माझा मुलगा एक युवा, ह्या महाराष्ट्रातील मला वाटतं युवक सर्वात कमी वयाचा उमेदवार माझा मुलगा असेल, त्याला उभं केलं. मला अनेक जागून प्रेशर, नाही मागं घेतलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. एवढं सांगतो तुमच्यासमोर जाहीर, या निवडणुकीत माझ्यावर हल्ले होणार, तुझा जीव घेणार, असे अनेक मला त्यांच्याकडून निरोप आलेत. तर हे सर्व लक्षात घेऊन पण या ठाणेकरांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक नक्की लढणार आणि या अन्यायाविरोधात मी एक स्थानिक, हे बघा, आमचं मोदी तुझचं वैर नाही, पण हे तुमच्या इथले स्थानिक आहेत ना, यांची काय खैर नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचा जो प्रभाग आहे, तुम्ही जर पाहिला तर ठाण्यातला सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत प्रभाग आहे. तुम्ही पाहिलं तर गेल्या 20 वर्ष म्हणजे 4 टर्म संजय संतू वागुले हा व्यक्ती निवडून येतोय. ठाणा स्टेशनची जर परिस्थिती बघितली तर एकदम बकाल झालेली आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर त्याला आज ठाण्यातली जनता एक पार्किंग माफिया, त्यानंतर गोल्डन गँगचा एक मेंबर आणि अनेक असे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी स्वतःचं जीवन, तुम्ही मागे ऐकलंच असेल, एका कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःला गोळी मारून घेतली, त्यातले ही लोक आहेत. आणि जर तुम्ही बघताय की ठाण्याचा एवढा म्हणजे यांनी ठाणेकरांच्या शाळा खाल्ल्या, ठाणेकरांचे ग्राउंड खाल्ले, ठाणेकरांचे जेवढेही पार्क्स होते, गार्डन्स होते ते खाल्ले. आता ठाणेकर यांना खाणार. पण माझा एक प्रश्न आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, वरच्या लेवलला शरद पवार आणि अजित पवार एकत्रित बसतात. ठाण्यामध्ये असा कुणाचा अहंकार अडथळा आला किंवा कुणाचा अहंकार मोठा आहे की जेणेकरून या ठाण्यामध्ये युती होणार, दोघांची आघाडी होणार, मात्र झालेली नाहीये? कुणाचाही अहंकार मोठा नाहीये. आपण जर बघितलं असेल तर ठाण्याला आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी करून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत. कार्यकर्ते निवडून आणणे आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. त्याचबरोबर ठाणेकरांचा विकास व्हावा त्यासाठी जे आवश्यक उमेदवार आहेत ते आम्ही उभे केलेले आहेत आणि आम्ही तिघं मिळून. पण आधी म्हटलं गेलं होतं की त्यांचा प्रस्ताव आला तर आम्ही वरिष्ठांशी बोलून आम्ही जायला तयार आहोत. मग असं असताना देखील कुणाचा अहंकार नेमका मध्ये आलेला आहे? मला वाटत नाही असं कुणाचाही अहंकार मध्ये आलेला आहे किंवा आम्ही जे नेते आहेत तेही सकारात्मक होते आणि त्यांच्याही बाजूने सांगण्यात आलं होतं की जर प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. त्यामुळे हे वरच्या पातळीवरचा प्रश्न आहे. स्थानिकची पातळी म्हणजे स्थानिक पातळीवरती जितेंद्र आव्हाड आहेत, नजीब मुल्ला आहे, यांच्यातला संघर्ष तर आम्ही विधानसभेला देखील पाहिलेला आहे. मग दोघांचा अहंकार आडवायला आलाय? दोघंही मला वाटत नाही ते अहंकार बाजू करून तेही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतात आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचसोबत मित्रपक्षांचा विचार करत जो आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे, आम्ही शब्द तोडणारे नाही, आम्ही आमचा शब्द घेऊन काम करतोय. विषय नाही आहे. सन्मान्य आव्हाड साहेब हे आमचे आजही नेते आहेत, नेते राहतील. आजही आमचे नेते नजीब मुल्ला साहेबाला ते नजीब बोलतात आणि नजीब मुल्ला साहेब त्यांना आव्हाड साहेबच बोलतात. कोणी कुठेही किती याच्यात आदरच्या ठिकाणी आहे. पण महाराष्ट्राचे 2 वेळा मंत्री असताना ठाणे शहरामधली परिस्थिती पाहता नजीब मुल्ला साहेबांनी समोरून त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की जर राष्ट्रवादीकडून असा आव्हाड साहेबांकडून कोणता प्रस्ताव आला तर आम्ही पुढं होऊन तुमच्या पुढं सूचना करतो की आम्ही तो जो काय प्रस्ताव असेल तो स्वीकारू आणि एकत्र निवडणूक लढू. परंतु नंतर काय झालं ते आम्हाला माहीत नाही. प्रधान साहेबांनी सांगितले हे निवडणुकीपर्यंत होत नाही. कसं आहे, आव्हाड साहेब यांची भूमिका आम्ही पहिल्यापासून मान्य केले, पण आव्हाड साहेबांना ही भूमिका मांडायला आजकाल कोण कधी लावतं ना, म्हणजे जे जाहीर करायला लावतं ते जे दुसऱ्याचा ऐकून निर्णय घेतात ना, ह्या निर्णयाला विरोध आहे. दुसऱ्यांचा ऐकून निर्णय घेतात म्हणतात. असं कोण आहे दुसरं की ज्याचा ऐकल्यानंतर या राष्ट्रवादीला त्रास होतोय? संपूर्ण देशामध्ये काही झालं तर पक्षाची सर्वात पहिली भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांना कुणी दुसऱ्याने सांगायची गरज नाही, ते नेहमी त्यांची भूमिका ठामपणे मांडतात. आव्हाड साहेब नेहमी त्यांची भूमिका. आता तुम्ही जर पाहताय की 2 पक्षाच्या मध्ये जर काय भांडणं चालू आहेत
तर हे BJP वाले मध्ये मध्ये येणार, दुसऱ्याचं स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं. अहो भाजपवर हा मोठा आरोप आहे. आमच्या इथे तुम्ही जर पाहिलं चारही नगरसेवक बीजेपीचे, संजय वाघुलेचं तोंड एकीकडे आणि उरलेले 3 नगरसेवकाचं तोंड दुसरीकडे, आणि दोघांमध्ये अशी भांडणं लागलेली आहेत की तुम्हाला सांगतो, आमच्या इकडे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते, सगळे जे आमचे उमेदवार आहेत ते निवडून येणार, कारण की यांचा आपसामध्ये काय नाहीये. अहो 20 वर्ष तुमच्याकडे सत्ता दिली, तुम्ही अजून गटर, वॉटर आणि मीटरवरतीच करताय काम. हे आरोप तुम्हाला मान्य आहेत? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप आयराम गैरामांना घेते, भाजप सगळ्या पक्षांमध्ये भांडणं लावते. भाजपकडे अतिशय सक्षम असे उमेदवार आहेत, यांच्याकडे उमेदवार नाहीत. हे सगळे मिळून पण 131 जण उभे नाही करू शकत. अशी परिस्थिती असल्यामुळे 6 जण हे निवडून आलेले आहेत. या पक्षांकडे यांना कुठलाही जनाधार उरलेला नाही. ठाणेकरांनी यांना नाकारलेलं आहे आणि त्यामुळे हे यांची भांडणं सोडवण्यातनं बाहेर आले तर लोकांचे प्रश्न 25 वर्ष सत्तेत आहात, वॉटर गटर मीटर यावरच फक्त चर्चा होते, विकासाचं काय असं विरोधकांचं म्हणणं आहे. साहेब, आपण बघत असाल तर खासदार पण आमचे निवडून आले, आमदार पण आमचाच निवडून आला. लोकांनी मॅन्डेट दिलं ना, कारण नुसतंच आम्ही वॉटर बिटर गटावरती आम्ही काम नाही करत ना. सगळे आमचे खासदार आज निवडून आले, आमदार निवडून आले. 2 लाख नरेश 52,000 मतांनी नरेश मस्के निवडून आले. सगळे विरोधात होते. अनेक वेळा पाहतो गार्डन नाहीये ठाण्यामध्ये, रस्त्यावरती वाहतूक कोंडी आहे. या मुद्द्यांवरती लढाई होणार आहे की फक्त आपापसातच भांडणात सगळे हे? मला म्हणायचं एवढंच आहे की सत्ताधारी पक्ष जे आहे ना, मुद्दा भडकवत आहेत. मुळात त्या मुद्द्यावर चर्चा करायला पाहिजे. हे आता इथे नमो भारत नाराज का? अहो तुम्ही तुमच्या मुद्द्यावर बोला ना. म्हणजे तुम्हाला या महापालिकेच्या इलेक्शनसाठी माननीय प्रधानमंत्री त्यांचं नाव घ्यायला लागतं. पण मूळ जे प्रश्न आहे, ट्रॅफिकबद्दल काय बोलत नाहीये, हे डम्पिंगबद्दल बोलत नाहीये, दराबद्दल बोलत नाहीये, अनेक प्रश्न आहेत ना. आणि हे फक्त ईव्हीएमच्या संदर्भात काँग्रेसचे काय मुद्दे आहेत? मी शेवटच्या टप्प्याकडे येतोय. काँग्रेसचे मुद्दे काय आहेत? काँग्रेस ठाणेकर जनताला शुद्ध आणि भरपूर पाणी, ट्रॅफिक मुक्त ठाणे शहर करणार, प्रदूषण मुक्त ठाणे करणार, शिक्षणाची सुविधा, आम्ही जर आंदोलन पण केलं होतं, शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे, हॉस्पिटलची सुविधा जनतेसाठी. आज हे जरी कार्यकर्ते ओरडले असेल, ह्यांच्या पण घरी कोण आजारी पडलं तरी हॉस्पिटलला काय हालत होती सामान्य माणसाला माहिती आहे. तर ह्या लोकांना सुविधा भेटली पाहिजे, हॉस्पिटलची सुविधा भेटली पाहिजे, शाळेत सुद्धा भेटली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, उमेदवार जर बघितले तर सर्वात जास्त काँग्रेस पक्ष लढतोय आणि यांच्याकडे ओरिजिनल उमेदवार किती आहे? श्रीराम प्रभूचं जय श्रीराम म्हणून हे लोक बोलतात, नारा देतात, आनंदाची गोष्ट आहे. मला शिवसेनेकडे जायचंय. शिवसेनेवर सर्वाधिक आरोप होतोय, एवढे वर्ष सत्तेत असून हॉस्पिटल नाही झालेत. त्याने कोण म्हणतो हॉस्पिटल झालं नाही? ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 900 घाटांचं बेडचं हॉस्पिटल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आता थोड्या दिवसात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कॅन्सर हॉस्पिटल आपण ओपन केलेलं आहे. कॅन्सर हॉस्पिटल आपण ओपन करतोय. हे सांगतायत, अरे यांच्याकडे स्वतःचा नाही, सिव्हिल हॉस्पिटल सुजयजी, सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा अन्य हॉस्पिटल असेल, पैसे घेतायत असा आरोप आहे यांचा. आज कोस्टल रोड होतोय ठाण्यामध्ये, घोडबंदर बायपासला मेट्रोचं काम होतंय. आज इंटरनल मेट्रो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. सिव्हिल हॉस्पिटल 800 बेडचं होत आहे. शेवटी जनता जनार्दन आहे, जनता 900 बेडचं. शेवटी जनता जनार्दन आहे, ती ओळखून आहे सगळं. तिला माहिती आहे यांच्याकडे मुद्दे नाहीत, ती केवळ भाजप आणि शिवसेनेलाच निवडून द्या. काय मुद्दा आहे? आता साहेब जे म्हणतायत हॉस्पिटलच्या सुविधा बदलतायत, सिव्हिल बनताय, पण आतापर्यंत नगरपालिकेच्या शाळांचं काय झालं? मी स्वतः नगरपालिका शाळेचा विद्यार्थी आहे. या शाळेत ज्या धर्मवीरांनी आदर्श विद्यालय जे स्थापना केल्या, नगरपालिकेच्या शाळेतल्या चांगल्या मुलांना बाजूला काढून आदर्श विद्यालय केलं. आज ते आदर्श विद्यालय कुठे? नगरपालिकेच्या शाळा यांनी खाल्लेल्या आहेत. नगरपालिका शाळेत अनैतिक कामं सुरू आहेत, मैदानं गिळलेली आहेत. कचऱ्याचं एका पण पक्षाकडे कचऱ्याचं विजन नाहीये. ठाणं बदलत आहे. या बदलत्या ठाण्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर कोण बोलायला तयार नाहीये. कचऱ्यावर बोलायला कोण तयार? कचऱ्यावर कोणी बोलायला तयार नाहीये, डेव्हलपमेंटवर बोलायला तयार नाही असं अपक्ष उमेदवारांचं म्हणणं आहे.
नारायण पवार साहेब जे इथे सक्षम उमेदवार भाजपाचे आहेत, राजेश मोरे साहेब आहेत, रात्रंदिवस असू दे, कार्यकर्त्याचं पोलीस स्टेशन असू दे, शिवाजी हॉस्पिटल असू दे, काही असू दे काम, कचऱ्याचं काम इथे झालेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट, आमचे मित्र बोलले की भाजप जर पोरं खेळवते तर इकडे उमेदवार आयात करावा का लागला. उमेदवार आयात करावा लागतोय तुम्हाला. या ठिकाणी उमेदवार आयात केलाय. कुठला बोलतोय? इकडचे तारीख उमेदवार होते, 4चा पॅनल होता, त्या 2 जणांना डावळून दुसऱ्या एकाला इथे आयात करून भाजपाचाच होता ना, तो तुमच्या मांडीवर बसून का खेळवला. ज्यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा असं झालेलं आहे, ज्यांना संधी नाकारली त्यांनी मशाल हातात घेऊन उमेदवारी घेतली. आता आहे बा, थांबा. आता राज एक मिनिट. आता राज वर्मा हे माझे मित्र आहेत. तुम्ही पाहिलं थोड्या दिवसापूर्वी ते आमच्यामध्ये होते, त्याच्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटात गेले, शिंदे गटात गेले, शिंदे गटातनं परत रात्री आमच्याकडे आले आणि आज ते बीजेपीत आहेत. अहो, आम्ही त्यांना विचारतो, माणसांनी पक्ष किती वेळा बदलावा. काय नेमकं म्हणणं आहे यांचे आयात अनेक वेळा असं झालंय. ऐकून घ्या, मी ठाण्याचे शहर प्रमुख म्हणून काही लोकांना जर आमच्याकडे यायचं असेल तर मी सरळ सांगतो की या तिकडे तुम्हाला काही राहणार नाही, काही राहिलं नाही, तुम्हाला काही राहिलं नाही. एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्याच्या मुद्द्यांवरून हे रणांगण तापलेलं पाहायला मिळालं. महासंग्राम, या महासंग्राममध्ये संपूर्ण ठाणेकर सर्व पक्षीय तापलेले पाहायला मिळाले. येत्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन कुणाला कौल देते, मनसेचं इंजिन धावतंय का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल पेटते, त्याचप्रमाणे धनुष्यबाण आणि कमळ कशा प्रकारे प्रगती करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचा हात कितपत चालतोय, राष्ट्रवादीचं घड्याळ कितपत टिकटिक करतंय आणि शरदचंद्र पवार यांची तुतारी कितपत वाजते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे येत्या 16 तारखेला ठाणेकरांचा कौल हा कुणाच्या पारड्यात जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.